नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला फायनल अकाउंट हा नवीन टॉपिक आपण सुरू केलेला आहे. एकूण 4 प्रॉब्लेम मागील लेक्चरला आपण अभ्यासलेले आहेत. आता हा तुमचा 5वा प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि एक 2-3 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्यावरून तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे तयार करायचं आहे. तर सुरुवातीला आपण हा ट्रायल बॅलन्स व्यवस्थित समजून घेऊ आणि मग ॲडजस्टमेंट बघू आणि नंतर तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीटला कसं पोस्टिंग केलेलं आहे हे आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग या ठिकाणी आज हा 5वा प्रॉब्लेम तुमच्याच टेक्स्टबुकमधला आहे. थोडासा बदल केलेला आहे ॲडजस्टमेंटमध्ये आणि मग हा प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत. चला या ठिकाणी मी प्रॉब्लेम व्यवस्थित वाचतोय, तुम्ही लक्ष द्या. अगोदर इथं ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. एकूण 4 ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेले आहेत सेकंड PPTमध्ये आणि खाली प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट तयार करायचे, प्रॉफिट लॉस तयार करायचे आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे, लक्षात घ्या. आणि मग खाली एकेका स्लाईडवरती ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट तयार केलेलं आहे. या ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2 इफेक्ट होतात हे लक्षात घ्या आणि ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक पॉईंटचा सिंगलच इफेक्ट होतो, एकच इफेक्ट होत असतो, लक्षात घ्या. चला तर मग या ठिकाणी आपण हा प्रॉब्लेम अभ्यासूया. बघा सुरुवातीला या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 5 आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट ऑफ अब्दुल्ला ट्रेडर. अब्दुल्ला ट्रेडरच्या ॲडजस्टमेंट आपण म्हणजे ट्रायल बॅलन्स अभ्यासत आहोत. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2000. इयर एंड दिलेले आहे तारीख त्यांनी. आता एक पॉईंट वाचतोय, व्यवस्थित लक्ष द्या आणि त्याचं पोस्टिंग पण व्यवस्थित बघा. सुरुवातीला सॅलरी डेबिटचे आयटम आहे का, डेबिट बॅलन्सेस एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला येणार आहेत, लक्षात घ्या, किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार आहेत किंवा असेटला येणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे रूलच तयार होतोय, डेबिट असेट. बघा सुरुवातीला सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. नंतर परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. रेंट आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. नंतर आहे मशनरी इट इज ॲन असेट. मशनरी आपली असेट आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. नंतर पुढं आहे बॅड डेट म्हणजे हे ओल्ड बॅड डेट आहे, तोटा झालेला आहे, तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. नेक्स्ट आहे वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. पुढं आहे लूज टूल्स इट इज ॲन असेट. साधन सामग्री लूज टूल्स आपण असेटला लिहिणार आहोत. पुढं आहे डेटर पण आपली असेट आहे, असेटला लिहिणार आहोत. पुढं आहे बघा कॅश पण असेटला लिहिणार आहोत. बँक बॅलन्स तो पण असेटलाच लिहिणार आहोत, म्हणजे डेबिटला आलेलं असेटला येतं, लक्षात घ्या. पुढं आहे ड्रॉइंग. आता ड्रॉइंग आलं आहे डेबिटला, परंतु हे आपण लायबिलिटी साईडला कॅपिटलमधून लेस करतो. ड्रॉइंग आपण कॅपिटलमधून लेस करत असतो, लक्षात घ्या. बिल्स रिसिवेबल बिलाद्वारे पैसे येणार आहेत. बिल्स रिसिवेबल आपण असेटला लिहिणार आहोत. आणि पुढं दिलं आहे लास्ट पॉईंट बघा, लोन फ्रॉम अरुणा.
अरुणाला आपण लोन दिलेलं आहे, तिच्याकडून पैसे येणार आहेत, त्यामुळं लोन टू अरुणा, लोन आपण दिलेलं आहे, मग ते ॲसेटला लिहायचं. लोन टू अरुणा ॲसेट साईडला लिहायचं. म्हणजे डेबिटचे पॉईंट एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला येतात, किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येतात, किंवा ॲसेट साईडला येतात. म्हणजे डेबिट ॲसेट हा रूल महत्त्वाचा आहे. आणि खाली ट्रायल बॅलन्स टॅली दिला आहे, 3,16,200 टोटल दिलेली आहे. आता आपण डेबिटचे पॉईंट अभ्यासले, आता क्रेडिटचे पॉईंट बघूया. कॅपिटल, हे कॅपिटल आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. म्हणजे क्रेडिटचं एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला येणार आहे, किंवा प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला येणार आहे, किंवा लॅबिलिटी साईडला येणार आहे. म्हणजे क्रेडिटचा रूल तयार होतो, क्रेडिट लॅबिलिटी. बघा, कॅपिटल आपण लॅबिलिटीला लिहिणार आहोत. त्यानंतर क्रेडिटर आहे, ते पण आपण लॅबिलिटीला लिहिणार आहोत. सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. नंतर डिस्काउंट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. कमिशन रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. आणि शेवटी बिल्स पेबल आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. तर या पद्धतीने क्रेडिटचे पॉईंट एक तर क्रेडिटला येतात, किंवा लॅबिलिटी साईडला आपण ते लिहित असतो. आणि मग टोटल 3,16,200 ट्रायल बॅलन्सची दिलेली आहे. आपण आता ट्रायल बॅलन्स अभ्यासला. ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक पॉईंटचा सिंगल इफेक्ट होतो, हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. प्रत्येकाचा किती इफेक्ट होतो? फक्त एकच इफेक्ट होतो ट्रायल बॅलन्सचा, लक्षात घ्या. सिंगल इफेक्ट होतो. ज्या पॉईंटला ॲडजस्टमेंट आहेत ते पॉईंट इनर कॉलमला लिहा, आणि ज्याला ॲडजस्टमेंट नाही ते डायरेक्ट आउटर साईडला ट्रान्सफर करा. बघा, आता खाली ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित बघू आपण. ॲडजस्टमेंट बघा. फर्स्ट ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹89,600. 89,600 हा आपला क्लोजिंग स्टॉक आहे. त्याचे दोन इफेक्ट आहे का? ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट, आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी किती इफेक्ट होतात? 2. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. आता दुसरी ॲडजस्टमेंट बघा. डेप्रिसिएट मशिनरी ॲट 10%. मशिनरी आपण कुठं लिहिणार आहे? ॲसेटला. त्यातनं डेप्रिसिएशन लेस करायचं, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. म्हणजे मशिनरीमधून लेस P&Lच्या डेबिटला. बघा, मशिनरीमधून लेस लिहायचं, आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आपण सेकंड इफेक्ट करणार आहोत दुसऱ्या ॲडजस्टमेंटचा. मशिनरी ॲसेटला लिहायची, मशिनरीमधून लेस करा डेप्रिसिएशन आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. आता तिसरी ॲडजस्टमेंट सेम तशीच आहे. राईट ऑफ बॅड डेट, पैसे बुडले, ₹2,000 ऑन डेटर्स. सनरी डेटर्समधून बॅड डेट लेस करा, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे बघा, इकडे लक्ष द्या. डेटर ॲसेटला लिहिणार, डेटरमधनं बॅड डेट लेस करा, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. म्हणजे डेटरमधून लेस P&Lच्या डेबिटला. आणि सगळ्यात शेवटी चौथी ॲडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग सॅलरी ₹2,000. सॅलरी देणं बाकी आहे. म्हणजे पहिला इफेक्ट काय आहे? सॅलरीमध्ये ॲड करा, आणि सेकंड इफेक्ट तुमचा लॅबिलिटी साईडला. म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरीमध्ये ॲड करा, आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला. तर या पद्धतीने आपल्याला सॅलरीमध्ये ॲड आणि लॅबिलिटी साईडला इफेक्ट करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपल्या चारही ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी बघितल्या. प्रत्येकाचे 2-2 इफेक्ट होतात. परत एकदा ऐका. क्लोजिंग स्टॉक इफेक्ट आहे का? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. दुसरी ॲडजस्टमेंट बघा.
डेप्रिसिएट मशिनरी ॲट 10%. मशिनरी आपण ॲसेटला लिहिणार आहोत. मशिनरीमधून डेप्रिसिएशन लेस करा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घ्या. तिसरी बघा, राईट ऑफ बॅड डेप्ट ₹2000 ऑन डेटर्स. डेटर्समधून बॅड डेप्ट लेस करा आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घ्या. चौथं बघा काय दिलेलं आहे, आउटस्टँडिंग सॅलरी. सॅलरी देणं बाकी आहे. सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. आउटस्टँडिंग त्याच्यामध्ये ॲड करा आणि सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरी लॅबिलिटी साईडला लिहा. तर या पद्धतीने या चारही ॲडजस्टमेंट आपण अभ्यासलेल्या आहेत. आता खाली प्रिपेअर बघा काय दिलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट. चला तर मग या ठिकाणी आपण हे ट्रेडिंग अकाउंट बघा, लक्षात घ्या. खाली प्रॉफिट लॉस आपल्याला दिलेला आहे. अशा पद्धतीने डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर रुपीचे 2 कॉलम, इनर आणि आउटर, आणि मग सगळ्यात शेवटी तुमचं बॅलन्स शीट आहे. आपण आता ते कसं सॉल्व केलेलं आहे ते पण तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतोय. फक्त नीट व्यवस्थित लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांनी. बघा आता ट्रायल बॅलन्स आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला बघा पहिलं काय आलं आहे, सॅलरी 10,000. हे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बघा सॅलरी 10,000, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 34. त्यामुळं सॅलरीला 4 नंबर टाकायचा, खून करायचे, लक्षात घ्या. सॅलरी लिहा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनर साईडला बघा, लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येईल लगे. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 2 सॅलरी, इनरला 10,000. ते ॲडजस्टमेंट मग तुम्हाला समजून सांगतो. आउटस्टँडिंग त्यामध्ये ॲड करायचे, 10 अधिक 2 बाहेर 12,000 रुपये, लक्षात घ्या. आउटस्टँडिंग ॲड करायचे. त्यानंतर पुढं सेकंड पॉईंट काय दिलेलं आहे लक्षात घ्या, परचेस 71,400. हे परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचे. बघा परचेस या ठिकाणी टू परचेस 71,400 डायरेक्ट आउटरला, कारण परचेस रिटर्न नाही त्यामुळे डायरेक्ट आउटरला लिहा परचेस 71,400. त्यानंतर पुढं बघा या ठिकाणी रेंट 2,200. हे रेंट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. बघा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू रेंट, इथं बघा लगे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू रेंट 2,200 आउटर कॉलमला, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, बाहेर टू रेंट 2,200. त्यानंतर पुढं बघा लक्षात घ्या, मशिनरी 60,000 असेटला लिहायची. मशिनरी 60,000 असेटला, इनरला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मशिनरी बघा असेटला 60,000 रुपये, त्यातनं डेप्रिसिएशन लेस केलं, 1 शून्य झाकला की 10% राहतात, म्हणजे 60,000 10% 6,000, बाहेर आले 54,000 मशिनरी असेटला. त्यानंतर पुढं बघा काय दिलेलं आहे नेक्स्ट, ओपनिंग स्टॉक 20,000. हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 20,000. बघा ट्रेडिंगच्या डेबिटला पहिलाच आयटम आहे टू ओपनिंग स्टॉक 20,000 रुपये. त्यानंतर पुढं बॅड डेप्ट 1,000 पैसे बुडले. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेप्ट 1,000. बघा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, प्रॉफिट लॉस सेकंड अकाउंट आहे आपलं, तिथं टू बॅड डेप्ट, हे ओल्ड बॅड डेप्ट आहे 1,000 रुपये लिहा. खाली परत आलेले टू बॅड डेप्ट हे न्यू आहे, ते ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. हा पॉईंट ट्रायल बॅलन्सचा ओल्ड बॅड डेट, बुडलेले पैसे 1,000 रुपये. त्यानंतर पुढं बघा टू वेजेस 5,000. वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. बघा ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस 5,000 रुपये, आउटर कॉलमला लगे लिहायचं आहे टू वेजेस 5,000 रुपये. आता त्यानंतर पुढं बघा पुढचा पॉईंट काय दिलेला आहे, एकदम जास्त पॉईंट आहे ते आपण घेऊ. लूज टूल्स 26,400 असेटला, डेटर 64,000 असेटला, कॅश 1,000 असेटला, बँक 3,000 असेटला. म्हणजे लूज टूल्सपासून बँकेपर्यंत सर्व पॉईंट असेटला लिहिलेले आहेत. बघा लूज टूल्स, डेटर, कॅश आणि बँक.
बघा आता असेटला व्यवस्थित लूज टूल साधनसामग्री 26,400 असेटला, डेटर आतमधील आहे 64,000 असेटला, त्यातनं बॅड डेट ॲडजस्टमेंटमधलं लेस करायचं आहे, 64मधनं 2 गेले बाहेर 62,000, कॅश 1,000 आणि बँक 3,000. हे चारही पॉईंट असेटला टाकले आपण, लूज टूल्स, डेटर्स, कॅश आणि बँक. त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढचं लक्षात घ्या, पुढचा पॉईंट डेबिटचा ड्रॉईंग. हे ड्रॉईंग 8,600 कॅपिटलमधून लेस करायचे ड्रॉईंग. बघा लॅबिलिटी साईडला इथं कॅपिटल आहे 1,60,000, त्यातनं लेस बघा ड्रॉईंग 8,600, मुद्दाम कलरिंग दिलं आहे 8,600 ड्रॉईंग लेस करतो आहे आपण, लक्षात घ्या, उज्ज्वल मालकाने लिहिलेली. त्यानंतर पुढं या ठिकाणी लक्षात घ्या, बिल्स रिसिवेबल 13,600 असेटला लिहिणार आहे आणि लोन टू अरुणा 30,000 हे पण आपण असेटला लिहिणार आहे. बघा बिल्स रिसिवेबल आणि लोन टू अरुणा असेटला, बिल्स रिसिवेबल 13,600 आणि लोन टू अरुणा 30,000 हे दोन्ही पण असेटला दिसते. बघा लक्षात घ्या, बॅलन्स शीटच्या असेटला 13,600 इथं आणि शेवटी लोन टू अरुणा लास्टला 30,000 रुपये दिसतंय. म्हणजे डेबिटचे सगळे पॉईंट आपण ट्रान्सफर केलेले आहेत, लक्षात घ्या. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचे पॉईंट आपण इथं ट्रान्सफर केलेले आहेत. डेबिटचे टोटल 3,16,200. आता क्रेडिटचे पॉईंट बघा, कॅपिटल 1,60,000 हे आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहे, आतमध्ये लिहायचं कॅपिटल, कारण त्याच्यात नेट प्रॉफिट वगैरे ॲड करायचं आपल्याला. बघा इथं लॅबिलिटी साईडला कॅपिटल 1,60,000 रुपये आपण लॅबिलिटी साईडला कॅपिटल दाखवलेलं आहे. बघा इथं लॅबिलिटीला कॅपिटल 1,60,000 मुद्दाम कलरिंग घेतलेलं आहे, लक्षात यावं म्हणून कॅपिटल 1,60,000. त्यानंतर पुढं क्रेडिटर 56,000 हे पण लॅबिलिटी साईडला लिहायचं, क्रेडिटर 56,000. बघा क्रेडिटर 56,000 डायरेक्ट बाहेर लक्षात येते का तुमच्या लॅबिलिटी साईडला, क्रेडिटर 56,000. त्यानंतर पुढं सेल्स आहे 85,000, हे सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. बाय सेल्स 85,000, बाय सेल्स 85,000. त्यानंतर पुढं डिस्काउंट रिसिवड 4,400 आणि कमिशन रिसिवड 1,600. मग डिस्काउंट आणि कमिशन हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. बघा डिस्काउंट आणि कमिशन P&Lच्या क्रेडिटला, बाय डिस्काउंट 4,400, बाय कमिशन रिसिवड 1,600, म्हणजे डिस्काउंट आणि कमिशन P&Lच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर पुढं बिल्स पेबल 9,200 हे आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. बिल्स पेबल 9,200 बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बघा, बिल्स पेबल 9,200 लॅबिलिटी साईडला डायरेक्ट लिहितोय आपण, बिल्स पेबल 9,200. तर या पद्धतीने आपण क्रेडिट साईड सगळी ट्रान्सफर केलेली आहे. क्रेडिटची टोटल 3,16,200. अशा पद्धतीने हा ट्रायल बॅलन्स तुमचा टॅली झालेला आहे. आता ॲडजस्टमेंट बघू आपण, एक एक ॲडजस्टमेंट बघा. क्लोजिंग स्टॉक रुपीज 89,600 हा क्लोजिंग स्टॉक आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ॲसेट साईडला घेणार आहोत, लक्षात घ्या. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 89,600 आणि ॲसेट साईडला बघा डायरेक्टच दोन इफेक्ट, ॲसेटला क्लोजिंग स्टॉक 89,600. ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ॲसेटला. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट बघा, डेप्रिसिएशन मशिनरी 10%. आता मशिनरीमधनं लेस आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बघा मशिनरी ॲसेटला आहे, मशिनरी 60,000 आहे, त्यातनं लेस डेप्रिसिएशन 10%, 60,000चा एक शून्य झाका शेवटचा 10% राहतात, 6,000. 60,000तनं 6 गेले बाहेर आले 54,000.
म्हणजे डेप्रिसिएशन आपण लेस केलं आणि हे 6,000 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. हे 6,000 लिहायचे, लक्षात घ्या. बरेच मुलांचं कन्फ्युजन होते. हे 6 लिहायचे इनरचे P&Lच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 6,000 रुपये आउटरला. म्हणजे मशिनरीमधनं डेप्रिसिएशन लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर पुढं या ठिकाणी सेम तसेच तिसरी बघा, राईट ऑफ बॅड डेट ₹2,000 ऑन डेटर. डेटरमधनं बॅड डेट लेस करा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेम आत्ताच्यासारखं सनरी डेटर्स बघा, असेटला 64,000 आहे, त्यातनं लेस बॅड डेट 2,000, बाहेर आले 62,000 आणि हे 2,000 रुपये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हे इनरचे 2,000 P&Lच्या डेबिटला घ्यायचे, लक्षात घ्या. इनरचे 2,000 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेट कंसात न्यू 2,000 रुपये. ते ओल्ड मागाचे ट्रायल बॅलन्सचे आहेत 1,000 आणि हे न्यू आहेत ते या ठिकाणी ॲडजस्टमेंटमधले लेस केलेले डेबिटला दाखवलेत आपण. त्यानंतर पुढची लास्टची ॲडजस्टमेंट नवीन आलेली, लक्षात घ्या. ती एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग सॅलरी ₹2,000. सॅलरी द्यायची राहिलेली आहे 2,000 रुपये. मग आता सॅलरीमध्ये ॲड करा आणि लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी. बघा सॅलरीमध्ये लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू सॅलरी 10,000, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 2,000, बाहेर आले 12,000 आणि हेच 2,000 रुपये आपण लॅबिलिटी साईडला लिहायचे आहेत. सेकंड इफेक्ट करताना इनरची किंमत घ्या आतली, लक्षात घ्या. मग इथं लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आउटस्टँडिंग सॅलरी 2,000 ॲड करून लॅबिलिटीला. तर अशा प्रकारे या आपण सर्व ॲडजस्टमेंट पण 4 ॲडजस्टमेंट बघितला, त्याचे 2 इफेक्ट बघितले. आता हा प्रॉब्लेम टॅली कसा करायचा तेही खूप महत्त्वाचं आहे. बघा साधं सोपं आहे, लक्ष द्या सर्वांनी. पहिला जो आहे तुमचा ट्रेडिंग अकाउंट आहे. आता ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल बघा किती येते, म्हणजे क्रेडिटच्या टोटलमधनं डेबिटची टोटल वजा करायची आहे, एवढंच आहे, लक्षात घ्या. क्रेडिटची टोटल तुमची येते बघा 1,74,600, तीच घेतली डेबिटला 1,74,600. आता या 1,74,600 मधून हे 20,000, 71,400 आणि 5,000 हे तिन्ही पॉईंट वजा करा, लेस करा. फरक येतोय तुमचा 78,200. त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. म्हणजे 1,74,600 मधून हे 3 पॉईंटवरचे लेस केले की फरक येतोय तुमचा 78,200. त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट मिळतो हे लक्षात घ्या 78,200. हाच ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करणार आहोत. प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला या ठिकाणी लक्षात घ्या, P&Lच्या क्रेडिटला बघा, P&Lच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 78,200 आणि मग प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटची टोटल किती येते बघा 84,200. आता प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल तिघांची बेरीज बघा घ्यायची. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटमधनं परत प्रॉफिट अँड लॉसची डेबिट वजा करा. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल येते तुमची बघा किती 84,200, तीच घ्या डेबिटला 84,200. आता या 84,200 मधून ह्या वरच्या एकूण 5 रक्कम वजा करा. गोल मुद्दा मारलाय तो तुमच्या लक्षात यावा म्हणून. प्रॉफिट अँड लॉसच्या लक्षात घ्या 84,200 क्रेडिटमधनं ही डेबिटच्या टोटल फक्त लेस करा, लक्षात घ्या. म्हणजे 12,000, 2,200, 6,000, 1,000 आणि 2,000. म्हणजे 84,200 मधनं बघा, आता 84,200 मधनं ह्या वरच्या 5 टोटल लेस करा, वजा करा, मायनस करा. फरक येतोय 61,000. चौकोन मुद्दाम केलेला लक्षात घ्या 61,000.
त्याला नाव द्यायचं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल. हाच कॅपिटलमध्ये निव्वळ नफा ॲड करा. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो. हा नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करायचा आहे. बघा आता बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लक्षात घ्या. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल 1,60,000 ॲड NP आत्ताचा 61,000 टोटल आले आपले किती 2,21,000. इनरलाच घ्या. त्यामधनं 8,600 वजा करा. फरक आला तुमचा 2,12,400. म्हणजे कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट हा ॲड करायचा आहे लक्षात घ्या. आणि ड्रॉईंग काय करायचं आहे लेस करायचं आहे. आणि मग बाहेर तुमची वजाबाकी किती 2,12,400 आणि 2,12,400 येते. आणि त्यामध्ये नंतर क्रेडिटर 56,000 ॲड करा. बिल्स पेबल 9,200 ॲड करा. आणि आउटस्टँडिंग सॅलरी 2,000. मग अशा प्रकारे एकूण चौघांची टोटल येते आपली इथं. लॅबिलिटीची टोटल येते 2,79,600. 2,79,600 लॅबिलिटीची टोटल येते. लॅबिलिटीची टोटल येते तुमची 2,79,600. तेवढीच तुमची टोटल ॲसेट साईडची आली पाहिजे. आणि मग तुमचं बॅलन्स शीट टॅली होतं आहे. ॲसेटची टोटल तुम्ही करा 54,000 62,000. इकडं ॲसेटला बघा 54,000 62,000 26,400 3,000 1,000 13,600 89,600 आणि 30,000. ॲसेटची पण टोटल तुमची 2,89,600 आली. आणि मग हा तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला की आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. तर त्यासाठी टॅलीची पण प्रोसेस महत्त्वाची आहे. हा फायनल अकाउंट टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. याला जास्तीत जास्त मार्क आहेत लक्षात घ्या. परत 12वीत हा टॉपिक तुम्हाला आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी अगोदर सुरुवातीला ट्रायल बॅलन्स लिहा नोटबुकमध्ये. प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा. ॲडजस्टमेंट व्यवस्थित लिहून घ्या. नंतर ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट व्यवस्थित एक पेज आखून घ्या. आणि हा प्रॉब्लेम व्यवस्थित 4-5 वेळा सॉल्व करा तुमच्या नोटबुकमध्ये. प्रत्येक विद्यार्थ्याने आता हा 5वा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. तर प्रत्येक विद्यार्थ्याने हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. झालेले प्रॉब्लेम पण म्हणजे हा ट्रायल बॅलन्स व्यवस्थित लक्षात घ्या. ट्रायल बॅलन्स व्यवस्थित लिहा. आणि मग या एकूण 4 ॲडजस्टमेंट व्यवस्थित लिहा. नंतर एक पेज तुम्ही ट्रेडिंग अकाउंट तयार करा. ट्रेडिंगला ग्रॉस प्रॉफिट मिळतो. त्यानंतर एक पेज तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा. प्रॉफिट लॉसला आपल्याला नेट प्रॉफिट मिळत असतो 61,000. आणि हाच नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करत असतो. आणि सगळ्यात शेवटी तुमचं हे बॅलन्स शीट टॅली झालं. हे 2,89,600 2,89,600 ॲसेट लॅबिलिटी टॅली झाली की तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला. तर सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीला प्रॉब्लेम लिहा. हा प्रॉब्लेम प्रत्येकाने 5 वेळा तरी सॉल्व करा. झालेले प्रॉब्लेमसुद्धा सर्वांनी व्यवस्थित सॉल्व करत राहा. कारण अकाउंट हा विषय प्रॅक्टिसनी परफेक्ट होतो. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. कुणाला काही शंका आल्या तर विचारा. पण सर्वांनी हा प्रॉब्लेम सॉल्व करा. राहिलेले प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.